त्याचबरोबर सरपंच म्हणून प्रमोद कदम, लाईन म्हणून आंबेडकर जठार आणि त्यांचा स्कोर बोर्ड सांभाळते सिद्धेश तोडणकर आणि या बाजूला मंगेश जोशी. अंतिम सामना आहे आणि या चषकावरती कोणता संघ नाव करतो ते आपल्याला कळणार. 21,000चा चेक कुणाच्या अकाउंटला डिपॉझिट होतो हे या स्पर्धेमध्ये आपण करणार. आणि या प्रकारे या फ्लॅगचा पण बटन बंद करायचं आहे. शूटिंग करताना जे कोणी किरार सिंग या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करतात आपल्याला विनंती आहे आपण सामन्यात या ठिकाणी शूटिंग करा, परंतु आपला त्या ठिकाणी फ्लॅश आहे तो बंद करायचा आहे. धन्यवाद. लाईट बंद करा प्लीज. पहिला सुरेशसाठी येतो यावेळी सूरज कांबळे, ज्याने एक हाती सामना चेंज करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे. आता सूरज कांबळे साई संघाच्या क्रीडांगणामध्ये कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही, आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणावर परत जातोय. एक हाती सामना आणि ज्या यापूर्वीच्या सेमी फायनल मध्ये ज्याने 19 पॉईंट आपल्या संघासाठी मिळवून दिले होते. 9 नंबर जर्सी धारण केलेला पाटील क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. या ठिकाणी उपस्थित क्रीडा रसिकांच्या प्रमुख पाहुण्यांच्या माहितीसाठी आपली साई प्रीमियर लीग स्पर्धा या ठिकाणी 31 तारखेला सुरू झाली होती आणि ओपनिंगचा पहिला सामना आपण पाहिला होता तो साई गजानन आणि साई ओम संघामध्ये. पहिली ओपनिंगची लढत या ठिकाणी दोन्ही संघाची बरोबरी सुटली. एकमेकांसमोर बाकी आहेत त्यामुळे नक्कीच रोबोटचं लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राजा देसाई सुंच बघणार आहोत. रणसंग्राम आपण अनुभवणार आहोत. या क्रीडांगणावरती रोहन गामरे चला कशा चढाई करतोय. ज्याला पहिल्या वेळेमध्ये 2 पॉईंट मिळवले होते. आता हा रोहन गामरे एनटीएल खेळणारा हा खेळाडू, महापुरुष पोलीस संघाकडून खेळणारा खेळाडू, एक हाती सामना बनवण्याची ताकद असणारा हा खेळाडू आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 2 क्रम काढे वापरले जात आहेत. साई ओम कडून रोहन गामरे, साई गजानन कडून सूरज कांबळे दोन्ही फाईट देत आहेत. समोरासमोर एकमेकाला चॅलेंज देत आहेत. रणसंग्राम रचला जातोय इथे साई प्रीमियर लीग 2017च्या अंतिम सामन्यामध्ये डिफेन्सिव्ह खेळ करताना साई गजानन संघाचा रोहन कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही, आपली चढाई पूर्ण करतोय आणि क्रीडांगणामध्ये परत होतोय. रोहन गामरे यशस्वी रेड याच्या नावावरती आहे. तसा हा रोहन गामरे 1 नंबर जर्सी धारण केलेला महापुरुष पोलीस संघाकडून खेळणारा हा खेळाडू यावेळी साई ओम संघाकडून आपला खेळ करतोय. बोनससाठी दिलेलं ओपन मैदान होतं. लक्ष लागून जाते पंचांकडे 2-1 पहिली लावली जाते. या एक बोनस पॉईंट साई ओम संघाला मिळतोय. 3 गुणफलक होतोय. 3-1 असा गुणफलक आपण पाहतोय. काहीच मिनिटांचा अवधी ते संपन्न झालेला आहे. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मुरुवाडा येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी पंकज शेठ विजय पिलणकर या ठिकाणी प्रत्येक गुणासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक गुणासाठी या ठिकाणी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहुण्या कोणता खेळाडू या ठिकाणी पारितोषिक पटकावतोय. रोहन गामरे कशा चढाई करतोय. यशस्वी चढाई करतोय. उजव्या बाजूला डाव्या बाजूला कॉर्नरला पेशी करतोय. 9 नंबर जर्सी धारण केला सुजित पाटील क्रीडांगणामध्ये थर्ड आहे. खतरे की घंटी इस बार पेटकर केली आहे. संतोष पेटकर केली आहे. त्या बाजूने चढायला सुरुवात होते. 2-1 पहिली लावली जाते. पॉईंट घेऊन परतावं लागणार आहे. 2-1 भूमिका बजावलेली सूरज कांबळे याने फुल फोर्सने ब्लॉक केलेला हा अक्षय या क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. 1 पॉईंट साई गजानन संघाच्या खात्यामध्ये. सूरज कांबळे सरळ चढाई करताना 5 मोरे क्रीडांगणात पाहतोय. 2-1-2 अशी फील्ड रचलेली आपण पाहतोय. साई ओम संघाकडून पूर्ण लक्ष केंद्रित केलं जाते. सर्व्हिस लाईन वरती चाललेला खेळ. डाव्या बाजूला निखिल केलंकर चालवतो. उजव्या बाजूला सूरज आहे. चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. 3 गुण आहेत ते साई गजानन संघाचे. 4 गुण साई ओम संघाचे आणि निखिल केलंकर चढाईसाठी येतोय साई ओम संघाकडून साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये. 2-1-2 पुढे लावली जाते. या चढाईपटूला बाश करण्यासाठी प्रत्येक वेळ महत्वाची आहे. तर या चषकामधील
नाव कोरायचं आहे. यासाठी चाललेली ही झुंज आहे, यासाठी चाललेला हा रणसंग्राम या कबड्डीचा. आपण टाइमआउट घेतला जातोय. सचिन कानेरकर योग्य वेळी योग्य ठिकाणी टाइमआउट घेतला जातोय. रणनीती आखली जाईल, थोडंसं सगळं शांत केलं जाईल.